संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार स्त्रियांसाठी सर्वात असुरक्षित ठिकाण आहे त्यांचे घर. आपल्या देशात दररोज 140 स्त्रियांचा जीव त्यांच्या जोडीदारांकडून किंवा कुटुंबातील सदस्यांकडून घेतला जातो. एकूण बलात्कारांपैकी 89% बलात्कार जवळच्या ओळखीच्या व्यक्तींकडून होतात. दर 6 तासाला एका नवविवाहित तरुणीची हत्या केली जाते. इतकेच नव्हे तर दरवर्षी 5 लाख मुलींना जन्माआधी गर्भातच मारून टाकले जाते. पितृसत्ताक व्यवस्था आणि नवउदार उपभोगवादी संस्कृती यांच्या युतीमुळे महिला आणि मुलींसाठी कुटुंबात, समाजात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ताधारी भाजप RSSच्या प्रतिगामी विचारसरणीमुळे त्याला खतपाणी घातले जात आहे. कामगार वर्गातील आणि अगदी सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरात देखील पुरुषांना या सामाजिक वर्चस्वाचा मोह सोडवत नाही. प्रसंगी पत्नी किंवा मुलीला ताब्यात ठेवण्यासाठी हिंसाचाराचा देखील वापर करताना दिसतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले. शनिवारी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून दत्तनगर लालबावटा सीटू कार्यालय येथे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेविका शेवंता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महिलांविषयक कायद्यांचे चित्र प्रदर्शन आणि व्याख्यान पार पडले. या चित्र प्रदर्शनात महिलांवरील लैंगिक अत्याचार, शारीरिक हल्ले, महिलांविषयक कायदे, महिलांच्या समस्या, वाढती महागाई, बेरोजगारी, धर्मांधता, सामाजिक गुलामी, शिक्षणाचा अधिकार, स्त्री पुरुष समानता, सामाजिक ऐक्य, जातीय सलोखा याची माहिती आणि संदेश देणारे चित्र प्रदर्शन आकर्षित ठरले. या प्रसंगी व्यासपीठावर सीटूचे राज्य महासचिव MH शेख, जनवादी महिला संघटनेच्या राज्याध्यक्षा नसीमा शेख, माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर, माजी नगरसेविका कामिनीताई आडम, सीटूचे सुनंदा बल्ला, शकुंतला पाणीभाते, फातिमा बेग, लिंगव्वा सोलापूर, ॲडव्होकेट कॉम्रेड अनिल वासम, कॉम्रेड दत्ता चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरिफा शेख, अफसाना शेख, लता तुळजापूरकर, सुनीता नरोटे, शरीफा शेख, निलोफर शेख, संगीता एडके, सुवर्णा बोधूल, साईराज शेख, मोहम्मदी शेख, गीता वासम, अरुणा शेट्टी, राजेश्वरी बिंगी, उमा कारंपुरी, राधा जोरगील, रंजना जाधव, यल्लमा मेत्रे, सुशीला सातालोलू, पायल पावड शेट्टी, स्वाती कोटापल्ली, राहिसा शेख, कॉम्रेड मीनाक्षी साने, कॉम्रेड गोदुताई परुळेकर, महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक व पूर्ण वेळ कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. माझ्या आयुष्यामध्ये असं कधीही टेन्शन बघितलं नाही. 1980-50% असतात. जसं कोंदडी शकतो कोंदडी प्रमाणे त्या महिलेला डॉक्टरने शोधलं. तो टाके घालायला जो दोरा लागला त्या दोऱ्याचं किती 22,000 सगळ्या शरीरामधून रक्त वाहून ती माय म्हणते मला रडता येत नाही. का रडता येत नाही? डोळ्यात पाणी जखमेवर पडलं तर ती माऊली भक्ती अक्षरशः मी या आगीमध्ये जळू लागलेली आहे. मृत्यूशी जगजगी होऊ लागली. केस ती नाकी आहे, ती केस आहे संभाजी. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.